नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर नवरात्रीचे दिवस सुरू झालेले आहे आणि सलग 9 दिवस मी हे उपवासाचे पदार्थ बनवणार आहे आणि यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी जे काही नवीन पदार्थ बनवणार आहे उपवासाचे ते तुमच्याकडून मिस होणार नाही। तर आजचा पहिला दिवस आहे। तर आज आपण साबुदाण्याचे ट्रायंगल कसे बनवायचे हे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। साबुदाण्याचे ट्रायंगल बनवण्यासाठी इथे साहित्य बघूया। यासाठी मी इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, 1 वाटी साबुदाणा, चवीप्रमाणे मीठ आणि 2 हिरवी मिरची कापून घेतलेली आहे। इथे साबुदाणा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक त्याचं पावडर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे साबुदाण्याचं पावडर तयार करून घेतलेलं आहे मी आणि थोडंसं जाडसरच ठेवलेले आहे। बटाट्याचे साल इथे मी सोलून घेत आहे आणि दोन्हीही बटाटे इथे मी किसून घेत आहे। अशा प्रकारे दोन्ही बटाटे मी इथे किसून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता हे बटाटे मी एका भांड्यामध्ये टाकलेले आहे आणि यामध्ये आता आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला साबुदाण्याचं पावडर ॲड करत आहोत। त्यासोबतच चवीप्रमाणे मीठ आणि हिरवी मिरची ॲड करत आहोत। हे सर्व मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। हे उपवासाचा पदार्थ आहे म्हणून मी इथे मोजकेच पदार्थ वापरलेले आहे, साहित्य वापरलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये जिरं, कोथिंबीर आणि आलं वापरू शकता। अशा प्रकारे मी या मिश्रणाचा गोळा तयार केलेला आहे आणि यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि एका थाळीमध्ये छान जाडसर असं थापून मी या गोळ्याला छानपैकी असं थापून घेतलेलं आहे जाडसर, तुम्ही बघू शकता। आणि याला मधोमध असं काप द्यायचा आहे। याला सर्व बाजूने काप देऊन याचे ट्रायंगल शेप द्यायचा आहे। यामुळेच या रेसिपीचं नाव उपवासाचे साबुदाणा ट्रायंगल असं आहे। हे सर्व ट्रायंगल आपल्याला तळून घ्यायचे आहे। यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान कट झालेले आहेत हे, मस्त। इथे आपलं तेलही कडक झालेलं आहे। जेव्हा आपण हे ट्रायंगल तळण्यासाठी घेऊ तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता तेल किती छान कडक तापलेलं आहे आणि यामध्ये मी ट्रायंगल टाकले, मस्त। हे ट्रायंगल मस्त तळून निघतंय। वाह, किती छान कलर आलेला आहे याला। जर गॅसची फ्लेम मोठी करून जर तळलं तर हे वरून जळून जातील आणि आतून कच्चे राहतील। यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे। वाह, तुम्ही बघू शकता किती छान असे साबुदाण्याचे ट्रायंगल हे तयार आहेत। रेसिपी नक्की करून बघा, खूप सोपी आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनवणारी ही रेसिपी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।